कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्रिनयन देव्यै नमः। सर्पदेवस्य विजय। विरोचक वधाने सूर असुर युद्धावर पडदा पडोनी भविष्य कलह उद्भवो नये म्हणून उभय पक्षात तह योजनसे। तहान्वये विसवेस नगरीचा कारभार, विरोचक पुत्र त्रिनयन भक्त। दैत्यराज अकंपन पाहुनी शांती प्रस्थापित करते। त्या विरोचकाचा मुलगा विरोचक त्याच्या ह्या मुलाबद्दलच बोलत होता, अकंपन। आणि त्यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या तहाबद्दल लिहिलं इथे। अकंपन देवी आईचा भक्त होता। दोन्ही पक्षातून आगळीकी घडिता देहदंड देण्यात येईल। दैत्यराज अकंपनच्या बलिदानाने देवी प्रसन्न झालीसे, म्हणून देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येची संतान म्हणून जन्मास आणून तहाची पूर्तता करेल। अंतिम कन्या म्हणजे तू। किंतु चंद्रमा तोची असला तरी शुक्ल पक्ष प्रबळ की कृष्ण पक्ष ह्यावर पौर्णिमा अमावस ठरते। तैसेचे ह्या पुत्राचे गर्भधारणा अवस्थेत असताना होईल। गर्भधारणा अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशु गतजन्मी विरोचकाचा पुत्र म्हणून असुरी शक्तींकडे ओढ घेई, की मातेप्रमाणे ईश्वरी गुणांकडे। हे तत्क्षणी कोण प्रबळ ह्यावर निश्चित होईल। म्हणजे तुझ्या पोटी विरोचकाचा मुलगा जन्माला येणार आहे, पण तो दैत्य नसेल। तो तुझ्या माझ्यासारखा देवी आईचे संस्कार असणारा असेल। त्या ध्वज देवी आईने का दिला होता ते कळलंय आता। आपण हा ध्वज देवी आई बशीच ठेवूया। देवी आईच ठरवेल आता काय करायचं ते।
पुत्र म्हणून नेत्राच्या गर्भात मी विरोचकाचा अंश सोडलाय. आता नेत्राच्या गर्भात विनय नेता नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. नेत्रा, कुठे आहात तुम्ही? काम झालं? ओके, ग्रेट. सांभाळून या परत. बाबा, गुड न्यूज आहे. नेत्रा आणि इंद्राने आत्ता ज्या कामासाठी गेले होते ते काम झालंय. विरोचक कुठे आहे? बाबा, काय झालं? चेहरा असा का झालाय तुमचा? बाबा बोला ना प्लीज, काय झालंय? विरोचक विरोचक म्हणाला की त्याचा औषध त्याने मित्राच्या पोटात सोडलं. मित्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. इथे काय करतेस? विरोचक असेल ना. विरोचक आहे फाड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.